क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतपैकी असलेले गायदरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होते। गेल्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी प्रसारमाध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरी सुविधा पोहोचवल्या, परंतु आज रोजी तेथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नरक यातना भोगावे लागल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। काही महिन्यांपूर्वी मळगाव ते गायदरपाडा या 7 किलोमीटर रस्त्याचे काम सुरू झाले, परंतु या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोंगराचा काही भाग खचून रस्ता वाहनांसाठी पूर्णपणे बंद झाला आहे। त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधाही बंद झाली आहे। पावसाळ्यात या भागात सततचा पाऊस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो आहे। त्यातच मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी गायदरपाडा येथील रहिवासी उत्तमा गोटीराम सोनवणे या महिलेचा गुजरात येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह रात्री 11 वाजता खासगी वाहनाने गायदरपाडा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला। रस्ता बंद असल्यामुळे व वाहनाने मृतदेह घेऊन जाणे शक्य नसल्याने अक्षरशः कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात डोली करून 8 किलोमीटरची जंगलातून व नदी नाल्यातून पायपीट करत रात्री 1 वाजेच्या सुमारास मृतदेह गायदरपाडा येथे पोहोचवला। करंदबारीत पावसाळ्यात पहिल्याच पावसात दगड व माती रस्त्यावर कोसळून रस्ता बंद झाल्यामुळे त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना सरपंच सुखदेव बागुल यांनी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्षात भेटून रस्त्याबाबतची माहिती दिली, परंतु विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। त्यानंतर त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांना याबाबत सूचित केले असता त्यांनी संबंधित विभागाला रस्ता तात्काळ मोकळा करून देण्याचे आदेश देखील दिले, परंतु आजपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत आहे। म्हणून कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी? जर समजा वेळीच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मोकळा करून दिला असता तर आज सोनवणे या महिलेचा मृतदेह पायपीट न करता वाहनाने तात्काळ गायदरपाड्यात पोहोचला असता। म्हणून अशा परिस्थितीत शासनाला जाग येणार तरी कधी आणि गायदरपाडा येथील नागरिकांच्या नरक यातना थांबतील तरी कधी, हा गहन प्रश्न उपस्थित होत आहे। झालेल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर व प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।